नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजची जी सेवा आहे तर ती कर्जमुक्तीसाठी आहे. तर ती कशी करायची, काय करायची, किती दिवस करायची, कोणी करायची, याच्याबद्दल सगळं सांगणार आहे. फक्त व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत सविस्तर माहिती पोहोचेल. आजची जी सेवा आहे तर ती आपल्याला महादेवाच्या मंदिरात आणि बेलाच्या झाडाखाली करायची आहे. आपल्यावर भरपूर कर्ज आहे, आपलं दुकान आहे तर ते चालतच नाही, आपला व्यवसाय आहे तो चालत नाही आहे, कुठलंही छोटं मोठं दुकान आहे मग चालत नाही. मग अशा वेळेस आपल्याला खूप प्रश्न पडतो का आपल्याला पैसा कुठून येईल. मग आपलं मन स्थिर राहत नाही. मग आपल्या घरात आपण चिडचिड करतो आणि साहजिकच आहे, लक्ष्मी जर येणं बंद झाली ना तर आपल्या घरात आपोआप कटकटीला सुरुवात होऊन जाते. विनाकारण एकमेकांशी चिडचिड होऊन जाते. त्याच्यामुळे कळत नाही. आणि मग आपण हे छोटे छोटे उपाय केले, छोट्या छोट्या सेवा केल्या तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो आणि त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. फक्त करताना थोडं संयम ठेवावा आणि विश्वास ठेवावा. आणि कुठलीही सेवा जर आपण केली ना तर त्याबद्दल विश्वास ठेवावा. मग ती महादेवाची असो, स्वामी महाराजांची असो, कुठलीही सेवा करा, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. अतूट विश्वास जर आपण ठेवला ना सेवेचा तर आपल्याला अनुभव तर येतोच, पण फळसुद्धा आपल्याला मिळतं. तर सेवा अगदी सोपी आहे, साधी आहे आणि म्हणजे आपल्याला ती करत राहायची आहे. आणि ही सेवा केल्याने आपल्याला अवघ्या 2 महिन्यात जी पण काही परिस्थिती आहे तर ती हळूहळू निवारण्यास होते. मग ती आर्थिक अडचण असो, काही असो. आणि खरं आहे, ज्यावेळेस आपल्याला कुठेच मार्ग सुचत नाही ना तर आपण परमेश्वराला आठवण काढतो. इतर वेळेस चांगल्या गोष्टी किंवा चांगले दिवस जर असले ना तर आपण परमेश्वराला विसरून जातो. आणि ज्यावेळेस आपल्यावर वाईट परिस्थिती येते त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला परमेश्वर आठवत असतो. मग आपल्याला जर परमेश्वर आठवतो तर त्याला वेळ देणं पण आपलं काही कर्तव्य आहे का नाही. त्यांनी आपल्याला सर्व काही दिलेलं आहे, पण आपण त्याला विसरून जातो चांगल्या दिवसामध्ये. म्हणूनच प्रत्येक क्षणी, सुखाच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस आपल्याला परमेश्वराची सेवा, परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. आता सेवा कशी करायची, सेवा कोणीही करू शकतं. आता जर घरात कर्जबाजारीपणा आहे तर घरातल्या कुठल्याही व्यक्तीने ही सेवा करायची आहे. आधीच मी संपूर्ण माहिती देते आणि मग सेवा सांगते. कुठल्याही व्यक्तीने केली तर चालेल, महिलांनी केली तरी चालेल, ज्या पुरुषावर कर्ज आहे त्यांनी केले तर चालेल, घरात जो मुलगा आहे त्यांनी केली तर चालेल, सुनेने केले तरी चालेल. ही सेवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्याला करायची आहे. आता सेवा रोज करायची आहे आणि रोज केल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात आपल्याला अनुभव इतका जबरदस्त येणार आहे ना. अनुभव असा येईल का हळूहळू बाजारीपणा येतो तो कमी येईल, लक्ष्मीची आवक वाढेल. ज्यावेळेस कर्ज असतं ना तर त्यावेळेस माणसांना खूप टेन्शन येतं. मग ते वाईट विचार येतात, डिप्रेशनमध्ये जातं, काय करावं सुचत नाही. आणि साहजिकच आहे ना, जर आपल्या घराला जर इन्कम आहे आणि त्या व्यक्तीला जर पैसा येत नाही आहे, त्या व्यक्तीच्या हातात पैसा राहत नाही आहे, तर ती व्यक्ती खूप वेगवेगळे विचार करते. आणि मी तर म्हणते, असं वाईट विचार करण्यापेक्षा ना तर कुठेतरी सोल्युशन असतो. जिथे प्रॉब्लेम तिथे सोल्युशन असतो. म्हणजे जिथे समस्या असेल ना तर तिथे उपायसुद्धा तेवढाच जबरदस्त असतो. तर चला, जास्त वेळ न घेता सेवा काय करायची आहे, सगळ्या प्रश्नांची मी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत. जी व्यक्ती सेवा करणार आहे त्या व्यक्तीने संपूर्ण मांसाहार करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे. जी पण सेवा तुम्ही कराल त्याचे नियम जर काटेकोरपणे पाळले तर त्याचा अनुभव हा आल्याशिवाय राहत नाही, त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. फक्त परान्न घ्यायचं नाही आहे, मांसाहार वर्ज्य करायचं आहे. तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं नाही, नाही पाळलं तरी चालणार आहे. म्हणजे आता आपल्याला जर कंटिन्यू 2 महिने ही सेवा करायची, 3 महिने ही सेवा करायची, तर ब्रह्मचर्याला काही जबरदस्ती नाही. फक्त तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे, मांसाहार वर्ज्य करायचं आहे. आता सेवा आहे, महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाल, जेव्हा तुम्ही स्वच्छतेचे कामं असतील तर ते करून घ्यायचे आहे. परत आता महादेवाच्या मंदिरात म्हणजेच तुम्ही आता गाभारा असतो तिथेच आपण जाऊन पूजा करत असतो. आणि तिथे बाजूला जी चौकट असते, म्हणजे महादेवाच्या मंदिराची जी चौकट असते, म्हणजे अगदी शिवलिंगाच्या समोर, म्हणजे त्या चौकटीवर आपल्याला एक लांब वाती, म्हणजे आपली जी नित्यपूजा आहे ती करून घ्यायची. म्हणजे जल अर्पण करणं आहे, तुमचं काही पूजा सामग्री नेलेली आहे तर ती करून घ्यायची आहे. आणि म्हणजे ती करायचीच आहे. त्याच्या आधी तुम्हाला चौकटीवर एक लांब वातीचा दिवा लावायचा आहे, एक गोल वातीचा दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावताना मी तुम्हाला कायम सांगत राहते की दिवा लावताना तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. घरूनच आपण 30-40 फुलवाती एकदम भिजून ठेवायची आहे, लांब वाती भिजून ठेवायची आहे, जेणेकरून रोज रोज भिजवण्याचा ताण आपल्याला राहणार नाही. मग तुम्ही
पूजा करण्याच्या आधी जेव्हा आसनवर बसाल त्यावेळेसच तुम्हाला ते एक लांब वातीचा दिवा आणि एक फुलवातीचा दिवा लावायचा, म्हणजे गोलवातीचा. मग एक गोलवातीचं तुम्ही रोज एक दिवा ठेवायचा, निरांजन आणि एक पंती. तिथे 2 पंत्या तुम्हाला आणि 2 निरांजन तुम्ही ठेवायचंच आहे. म्हणजे पुढे पण सांगते मी कशी करायची. मग एक जी गोलवाती ती निरांजनमध्ये लावा, लांब वाती आहे तर ती पंतीमध्ये लावा. तर चौकटीवर दिवा लावायचा आहे आणि नंतर आपले पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. आणि पूजा करण्याच्या आधी आपल्याला माहितीच आहे दिवा प्रज्वलित करून घेतो. म्हणूनच ज्यावेळेस आपण हे पूजा करणार आहे तर त्याच्या आधी आपल्याला हे दिवा प्रज्वलित करून घ्यायचे आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला म्हणजे महादेवाच्या मंदिरातली गाभाऱ्यातली पूजा झाल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे, म्हणजे तिथे बेलाचं झाड हे असतंच. महादेवाच्या मंदिराच्या आसपास बेलाचं झाड हे असतंच. नसेल तर तुम्ही दुसरीकडे आसपास बघून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रोजची सेवा करता येणार आहे. तर मग मंदिरातली पूजा झाल्यानंतर तुम्हाला बेलाच्या झाडाखाली जायचं आहे, आसन टाकायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते की ज्यावेळेस आपण ही सेवा करतो ना अशी, तर त्यावेळेस बेलाचं झाड इतकं मोठं पाहिजे की त्याची सावली आपल्या अंगावर पडली पाहिजे. बस आता प्रश्न विचारायचे नाही का ताई कुंडीत आहे ही सेवा, कुंडीत दिवा लावला तर चालेल का, अजिबात असे प्रश्न विचारू नका. तर तुम्हाला बेलाचं झाड हे मोठंच पाहिजे आहे. आणि मंदिरात जर तुम्ही जाताय तर बेलाचं झाड तिथे असतंच. मंदिरातली पूजा झाल्यानंतर तुम्हाला बेलाच्या झाडाखाली जायचं, आसन टाकायचं आहे. आणि बेलाच्या झाडाखाली सुद्धा हेच 2 दिवे लावायचे आहे, जे पंतीमध्ये लांब वातीचा लावा, निरांजनमध्ये गोलवातीचा लावायचा आहे. एवढे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला मंत्र जप करायचा आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम. या म्हणजे बेलाच्या झाडाखाली जी पण काही सेवा केली जाते ती खूप प्रभावी असते, खूप प्रभावी असते. तुम्ही करून बघा आणि त्याचा अनुभव नक्की तुम्हाला मिळाल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आता हे तुम्हाला करायचं आहे, 2 दिवे लावून घ्यायचे, एक लांब वातीचा एक फुलवातीचा. आणि नंतर तुम्हाला काय जल अर्पण करायचं आहे, जे तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर पार्थिव शिवलिंग असेल, नुसतं जल अर्पण करून जरी आलात तरी हरकत नाही आहे. फक्त तुम्हाला एवढी सेवा करायची आहे. जे पण काही तुम्हाला पठण करायचं असेल बेलाच्या झाडाखाली, जी तुमची नित्यपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे. असं काही नाही हे पूजा केल्यानंतर तुमची नित्यसेवा बंद करायची आहे, तर असं नाही आहे. तुमची नित्यपूजेबरोबरच तुम्हाला ही पण सेवा करायची आहे. फक्त तुम्हाला 2 महिन्यात म्हणजे अवघ्या 2 महिन्यात नाही तुमचं कर्ज कमी झालं, नाही कर्ज तुमचं नाहीसं झालं, तर 100% इतकी प्रभावी सेवा आहे, खूपच प्रभावी सेवा आहे. तर तुम्ही करून बघा. आणि 2 महिने काही नाही आपल्याला असे तसे निघून जाता. महिलांनी जर ही सेवा केली आणि तुम्ही म्हणाल आता ताई मासिक धर्म आल्यावर काय करायचे, तर ते नॅचरल आहे. तर ते तुम्ही 4 दिवस 5 दिवस स्किप करून 6व्या दिवसापासून तुमचे काउंटिंग जेवढी दिवसाची झालेली त्याच्या पुढचं करायचं आहे. ते 4 दिवस म्हणजे गॅप नाही धरायचा आहे. जर तुमचे 11 दिवसाची 20 दिवसाची सेवा झाली आहे आणि मासिक धर्म आलेला आहे, तर तुम्ही 5व्या दिवसापासून 5व्या 6व्या दिवसापासून जेव्हा कराल तर तुम्ही 21व्या दिवशी 16 असं म्हणजे पुढचं काउंटिंग चालू ठेवायचं आहे, गॅप धरायचा नाही. आता ही सेवा ताई कधी करायची, तर ही सेवा तुम्हाला प्रदोष काळात करायची आहे. प्रदोष काळात म्हणजे काय, तुम्ही 4:30-5 पासून तर 7पर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे. म्हणजे दिवस जाण्याच्या आधी तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि प्रदोष काळातली सेवा, बेलाच्या झाडाखालची सेवा कधीही वाया जात नाही. आणि देवादिदेव महादेव आपला जर हात धरला तर तो सोडत नाही. इतके म्हणजे भोळे महादेव आहे. आणि महादेवांची भक्ती आणि सेवा जर केली तर आपल्याला लवकरात लवकर फळ मिळतं. ते काय आपली परीक्षा घेत नाही. तुम्ही 1 दिवस जरी सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला महादेव देतच असतात. त्यामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता मी सगळे नियम अटी सगळं काही सांगितलेलं आहे. महिलांनी जरी केली चालणार आहे, कोणीही केली घरातल्यांनी तरी चालणार आहे. मी नियम काय आहे, काय पाळायचं आहे ते पण सांगितलं आहे. मांसाहार वर्ज्य, अपरान्न वर्ज्य. आणि ही सेवा परत सांगते, प्रदोष काळात करायचं आहे. म्हणजे संध्याकाळी करायची, सकाळी करायची नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे बेलाच्या झाडाखाली माता लक्ष्मीचा वास असतो आणि महादेवाच्या चौकटीवर माता लक्ष्मी बसत असते. आणि जेव्हा संध्याकाळच्या वेळेस कोणीही सेवा जर केली तर माता लक्ष्मी त्यांच्याबरोबर घरी जात असते. त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी करायची आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमच्यावर खरंच जी पण काही परिस्थिती असेल, आर्थिक अडचण असेल तर ती निवारण्यास मदत होणार आहे. तुमचा व्यवसाय चालत नाही, तुमचं महिलांचे बरेच छोटे मोठे व्यवसाय असतात, छोटे मोठे दुकान असतात, शॉप असतात, तर ते चालत नाही तर ते आपोआप तुमचं ग्राहक वाढेल, कस्टमर जे आहेत ना तर ते येण्यास लगेच चालू होऊन जातील. तर ही सेवा तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला 8 ते 15 दिवसातच जाणवायला लागेल. त्याच्यामुळे तुम्हीच ही सेवा जर सुरुवात केली ना, ही सेवा तुम्ही चालूच ठेवणार आहे. कारण की त्याचा जबरदस्त अनुभव तुम्हाला येणार आहे 8 ते 15 दिवसामध्येच. तर ही सेवा नक्की करून बघा. आणि
आज पाऊस पण यायला लागलेला आहे. चं वातावरण पण झालं आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी शेतामधला घेतलेला आहे. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.